हो तेच तर टिव 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 सांगावं कोणाले हा जमाना झाला बापा. आजकालच्या जमान्यात काही बी होऊ शकते. त्या राम पटवर्धनाच्या बहिणीला कोणीतरी उचलून गेलं म्हणते बापा. पण ह्या शांतीसाठी मायामन मोठा झुरते. इथे पाहिल्याशिवाय माया मनाले शांतीच पडत नाही. किती केला आपली जो शांते शांते आज कवरी शांते आली शांती. जेव्हा पाहिलं तेव्हा शांत शांत शांत. बोल ना. तू यासाठी मोठा जीव दे. आणि मी तुले बोललो होतो तर माया पण मला मी म्हणतो नेहमी दुसऱ्याच्या घेतेस का. कोण म्हणतो कधी कधी माझ्या आईच्या म्हणतो. माया तसा म्हणणार नव्हता शांताबाई. अच्छा फोन घेत जा असा म्हणला आता माझा. तेच म्हणायचं होतं मला. पण भलताच समजतेस तू. बरं ते जाऊ दे. तो जिंके आला होता का इकडे. त्याच्या तू का केलीस सांग बरं लवकर. काय रे तू मला लवकर सांग म्हणणार होतोस. माझी मैत्रीण लवकर येईल तुम्ही माझे काय करू माया संग कर. मी लहानपणीपासून तुझ्यावर लाईन मारतो. पण तू माया मनाच्या मी बी शेवटी मागा मागा सरकून राहिला बरं. हा माहिती आहे हे पण त्यांना चायना बोंडेकर तिकडं समोर होतास ना मागा आलास. माय जागा हे पण बिचारा जागा दिला कुठे नामिक चटईवर आला. मग नामिक बेड आणून नाम मारले होते. नेऊन ठेवा बेड बाय ना. बेड आणायला मी गेलो कोणत्यात बसतो. मागच्या वर्षी फक्त एफेक्ट पाय चांगली होते. बे बोलता खायला बरोबर त्याला बोलता नाही. अरे काहीतरी एक्सप्रेशन तुझा मस्त होती आणि नीट होती. जरा विचार कर. मॅच झालं पाहिजे ना. मॅच होती नाही ना. आणि त्याला जर कमाई झालं ना तर तुला अंदर टाकत आहे. काम करताय म्हणून तू माझ्या पार्ट टाइम करून आलं का पाहिजेत नसलं ना. याच्यामध्ये काही फरक पडला का म्हणतो. म्हणून म्हणतो फरक मायात नाही फरक दुनियात आहे.
अच्छा माझं पण म्हणणं तेच आहे की तुम्ही नसता तर आपल्या मुलीवर आलाच कसं चाललं चाललं अरे सांग आम्हाला लवकर सांग. हो सांगतो ना. त्या शांतीची आठवण आली माया, तुमच्यात अरे मी काय करू? मी पण माणूस चोका नाही म्हणतो. चांगलं बोलतोय हा तर बघ सांगित साहेबांना आणि भेटतील दंडे माया म्हणणार तसं नव्हतं. कसं होतं पहिले ऐक अरे सांग लवकर. नाही तर चांगलं नाही म्हणशील. लहान बहीण म्हणतो काय ना असा बावर लावणी करते. पोलीस झालाच म्हणू का? मी प्रिय म्हणत होतो. यापेक्षा माझा बरोबर आहे ना इकडची ड्युटीवर एक शेवटी बघा ते खोबरं नाही बघा किती माझ्यामध्ये पण आली मग तुला लय झाला होता. त्या दिवशी मला फोन करून बोलावलं आणि मग त्याची आमचा झाला. तुमचा झाला समजलं का आमच्या प्रेमाची कबुली तरी नाही टाकली मला वाटलं तुम्ही आले पसंत करत नसेल. पण माझा नंबर लागेल म्हणून मी तुझ्या मागे मागे. पण तुम्ही दोघे शांताबाई किसकर मिलन करती है. सांगा ना तुम्ही सांगा आता. तू इल्या बाई म्हणतो मग तुझी बहीण डोळे काढते. तेव्हा तिला बाई म्हणलो आजचाच तर म्हणाला शांताबाई म्हणून. कधी कधी बोलण्यामध्ये निघून जाते शांत मी लावणी म्हणत होतो. जेवायला तेव्हा बाई बोलते ना जेवायला तेव्हा बाई बोलते ना मी कुठं म्हटलं माझ्या घरची घेतली अरे तुले विश्वास वाटत नाही ना आमचं प्रेम आहे म्हणून. तर मग I love you.
छान. जमवा जमवा माया बापाचा काय जाते जमवा जमवा अबे पोरं तुम्हाला होती बाप मला बरं आता आम्ही पण निघतो. एक नवीन केस आली आहे. हो त्या तिचा तपास करायचा आहे. अपहरण त्या राम पटवर्धनच्या बहिणीचं कुणीतरी अपहरण केलेलं आहे. हो तुला जर काही माहिती मिळाली तर मला कळ. बरं नक्की सांग. हा, येतो मी. हा. त्यांचा बाय पप्पी बाय. ढिला आहे तो त्याच्यात त्यांचं वरतच डोळं करते. का माईक का मस्त पसरतात समोर. माझी नंदिनी कोणची पोरगी नसली तरी तिला माझ्या पोटाच्या गोड्यासारखं वाढवलं. सागर कुठे मी यावर्षी 100% बंद आपला आता सोडत आहे ना तिला लवकरच पावलं गेलाच नाही ना. कशी सापडेल कोण शोधेल तिला. आजूबाजूच्या 4-5 गावात खबर घातली. माझे शेतकरी बांधव सगळं सोडून राहिले माझ्या बहिणीला. या नेटला आता सगळं कसं सारं सुखद चाललं होतं आपलं संसार. पण त्या देवाला सुख आवडलं नाही. खरंच सुख त्याला आवडलं नाही आपलं. काय बोलतोस ना? सगळं माणसाच्या आयुष्यात सुख-दुःख येतातच. पण घरी चाललं मला सगळं आपली मुलगी कुठं आहे? अहो, बोलायला तुम्ही ते गप्प का? तुम्हाला वेळ यंदा नाही का चांगली संचाची नाटक पाहावे त्याची पावायला जाऊन भाऊजी, तलप नाही गेली. हो भेटले. तर ते आपल्या गावी गाणं आता खूप पट झाला. नंदिनी, काय झालं ग तुला? नंदिनी, बोल ना, काय झालं तुला? नंदिनी! काय नाही झालं ना पडली ते. वहिनी, ती माझ्यावर नाटक पसरलं तरी? बोला ना, काय झालं? बोला ना, भाऊजी, काय झालं? मला पोराचा वाद वाटतो. हे सत्य आहे, तुला सांगावंच लागेल. तुम्ही सांग नका का? नाही झालं काय? अरे अरे त्या अंधारात मारली आपल्या नंदिनीवर आबाळून माती बलात्कार केला. नाही नाही माझ्या काळजाच्या तुकड्याने कोणीच लक्ष्य तोडू शकत नाही. देवा
मार खाण्यासाठी पैदा झालो का देवा? अरे अरे लहानपणापासून तू मला दुःखाच्या खाईत घोरपडत ठेवला. अरे तरी तुला कधी दोष दिला नाही. तुला कधी दोष दिला नाही. माझी शेती मिळाली म्हणून मला बाहेर चालायला लावलं. बोलणं स्वतः. अरे रात्रं दिवस राबून रक्ताचं पाणी केलं. अरे अरे तरी मला तुला माझी दया नाही आली का रे? त्या हरामखोरांना माझी शेती दिली नाही म्हणून त्याने माझ्या बहिणीच्या आमच्या चिंगडा उडवल्याने चिंगडा उडवल्या. देवा तुझ्या काळीस दगडाच्या आहे. तुझ्या काळीस दगडाच्या आहे. म्हणून तो माझ्या माने म्हणून दुःखाची तलवार कधी झटू दिली नाही देवा. कधी झटू दिली नाही. तुम्ही जर का असे नियम सोडला तर आम्ही कुणाकडे बघून जगायचं? चांदी आता खूप झालंय का? आता मी त्या हरामखोरांना सोडणार नाही. खूप वाईट झालं का? दादा तू कायदा हातात घ्यायचा नाही. अरे तू कायदा जर हातात घेतला तर का मला न्याय मिळणार आहे का? अरे अरे तू काय सांगत होतास ना की अन्याय सहन करायचा नाही. न्यायासाठी जगात जायचं नाही. दादा असा कायदा हातात घेऊन मला न्याय मिळणार आहे का रे? करायचं तरी काय आम्ही? बघतच राहायचं का? नाही मी पोलिसात जाणार. मी म्हणलेलं खरं आहे की आपण न्यायालयीन मार्गाने जाऊ. हे सगळं घडतं ना ते अगदी खरं आहे. करता करविता भाग्य विधाता तो परमेश्वरच आहे. आपण जाऊया सगळं नीट आहे का? जर का मला त्या पोलीस ठाण्यात न्याय मिळाला नाही ना तर मीच त्याचा फैसला करेन. चला चला पोलीस स्टेशन कामावर पुऱ्या बारीक
दिसत नाही. नंदिनी गोपाल पटवर्धन, रसरसीत तारुण्याची नाजूक कडी. अगं त्या दिवशी तू माझ्या हातून चुकवून वाचली, पण आता तू माझ्या हातून सहजासहजी सुटणार नाही. तुझ्या त्या बहरलेल्या तारुण्याचा जोपर्यंत चुरा करत नाही तोपर्यंत हा सारंग शांत बसणार नाही. अगं हा सारंग म्हणजे जवान मुलीच्या तारुण्याचा सौदा करणारा कसाई आहे, कसाई. अगं मोहिनी, अगं ए मोहिनी, मोहिनी. कोण आहेस तू आणि इथे आल्याचं कारण काय आहे? जिंदगी जीने वाला तेरी वफा की कदर करता है, खूबसूरती का जिक्र है तो बस तेरा ही चर्चा चलता है. हसीनाए बिखर रही है जलवा लाखों की भीड़ में, अकेले में भी तेरे सारा चमन चमकता है. काय करतो मोहिनी? अगं तुझ्या घरात येण्यासाठी मला हे सोंग करावं लागलं. आणि तसंही हा तुझ्या विना हा घायल शेर राहू शकत नाही जास्त. अगं तू माझ्या दिलावर राज करणारी राणी आहेस, राणी. मी तुला कधी नाही म्हणाली का? तसंही माझ्यावर ना फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करे. पण मला एक सांग, तू असं अचानक या वेशात कसं काय? का बरं? कशासाठी? सांगतो ना. अगं मी तुझ्याच घरात तुझी मावशी म्हणून राहणार. कारण आहे ती नंदिनी गोपाल पटवर्धन साली सुटली त्या दिवशी माझ्या हातून. आणि जोपर्यंत ती नाजूक कडी आपल्या मार्गातून बाजूला होत नाही ना वहिनी, तोपर्यंत आपला मार्ग मोकळा होणार ना. आणि मी आता हा जो काम करणार आहे तो इथे आणि तुझ्या मदतीने. अरे तूच काय सारंग, तर मी सुद्धा त्या क्षणाची वाट बघते. जोपर्यंत या पटवर्धन घराची, या घराची राख रांगोळी होत नाही तोपर्यंत माझ्या हृदयात धगधगणारी आग कधी शांत होऊ शकत नाही, कधीच नाही. मीही तेच करणार आहे. अगं पण मोहिनी, माझ्या जे अंगात तुझ्याबद्दल जी आग संसारली आहे
ती पहिले शांत कर म्हणजे बरं वाटेल. बघा, चला. अरे साला, ये क्या? इतनी भी क्या जल्दी है? अरे तू मेरा जिगरबा यार है यार. अरे तेरे लिए ये मोहिनी सब कुछ लुटाने के लिए तैयार है. अरे प्रेम फक्त मी तुझ्यावरती केले रे आणि हे सगळं तुझ्यासाठीच तर आहे. चांदरा
सांडा. काय म्हणते आमची वसुली? अरे विठोबा हे बघ, त्या हरामखोर शेतकऱ्यावर एक रुपया सुद्धा ठेवायचा नाही. त्या साल्यांनी माझ्याशी बेईमानी केली. अरे त्या रामकथाच्या सांगण्यावरून विठोबा मला आता त्यांच्याकडून एक रुपया वसूल करायचा आहे. आता हे काम शक्य वाटत नाही सरकार, कारण हे लोक आता आपल्याला पैसे देण्यास नकार देत आहेत आणि म्हणतात कसे, आता आम्ही हरामाचा पैसा देणार नाही म्हणून. अरे असा कसा मला पैसा माझा मिळणार नाही विठोबा? अरे मी विक्रम निंबाळकर आहे. अरे जो माझ्या मार्गात अडवा येईल ना, तर त्याला मी कायमच्याच खाली लढवतो. गावात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. कोणती बातमी रे? त्या रामाची बहीण 4 दिवसापासून बेपत्ता आहे म्हणे, आणि तिला कुणीतरी उचलून नेला आहे म्हणे. अरे विठोबा, तेच तर आपल्याला करायचं होतं आणि आपण ते केलं. अरे अजून तुला एक काम करायचं आहे. हो, कोणतं काम सांगा ना सरकार. ये जान आपले तो हाजीर आहे सरकार. अरे गावात जाऊन अशी बॉम्ब करायची की रागाची बहीण पडून गेली म्हणून, आणि ती पैसा घेऊन धंदा करते म्हणायचं. अरे माझा त्या साल्याची गरमी कशी उतरते ते. साला माझ्या विरोधात संघटना उभी करतो काय? अरे आता बघतच राहा राम्या, तुझा विनाश कसा होतो ते. बरं विठोबा, गावात जा आणि गावात काय चर्चा सुरू आहे त्यावर नीट लक्ष ठेव. हो सरकार, गावात जातो एक एक बातमी तुम्हाला कळवतो. राम गोपाल पटवर्धन, स्वाभिमानाचा पुतळा. अरे बघितलास तुझ्या त्या कोवळ्या काकडीला कसं खाऊन खल्लास केला ते. साल्या माझ्या अंगावर हात उचलतोय. अरे आता तेच हात तुझे मी धडा वेगळे करणार आहे. साहेब, या गावामध्ये लोकांची कुतूहल सुरू आहे की विमान दोनशे दिवसात नाही म्हणजे आणि तुझी हिंमत झाली तुमचा फळव्याचा जीव मरण्यासाठी उठावीत झाला रे. आता कुणाचे नाव घेऊ साहेब? जेवढी गावात तोंड असतात ना, तेवढ्या अफवा पसरतात. जाऊन द्या ना, लोक काही बोलतात. पण एक सांगतो साहेब, तुम्हाला सोप्यावर असं बसून दारू पिताना आम्ही पहिल्यांदाच पाहिलं. तुम्ही जिवंत असले की मला खात्री झाली. त्यामुळे मला लय झाला. लवकर विचार आणि हे विकून.
ह्या बंगल्यावर 4 दिवसात काही घडलंय का साहेब? नाही. तुझ्याबद्दल माझ्या मनात तसा आदर आहे. हे बहीण आहे. बहीण विचारतो साहेब. माहित नाही याच्यात काळजी करू नकोस. बस. तिकडे घर जमलं नाही सामान घेऊन त्याला पाठी लासा गोडाऊन दारूचा आवाज येणार दारूचे तेव्हा ते आवाज काही माहिती होती ना तुम्हाला तुमच्याच कडची नाटक ग्रुपच्या आम्हाला माहित आहे लोकांची हजामती करतो तुला म्हणे भाजी आणि तुझ्या सगळ्याच हातात आली बलात्कार झाला त्याने तुम्हाला बघितलं आणि तो आता पोलिसांना सर्व काही सांगणार आहे कोणता गेम खेळतोय अरे मी काय विचित्र आहे तुला ठाऊक आहे ना काय करतोय आलं माझ्या लक्षात तुमच्याशी गेम खेळण्याची माझी राही आहे का मी पाहिला तुझ्या मुला माझे बालक आले माझ्या लक्षात आणि हो नाही पावसाचं कारण की याच्या सोड नाही जाऊ म्हणा तर चला मी येतो चाललाच का घरी मी येतो थांब सोमा तिकडं हो झोपतो आता घडी मारायची पाटील दोन सुद्धा होतो मला काहीतरी केलं पाहिजे त्या मंत्र्याला त्या नंदिनीला या घरातूनच उठविल्या पाहिजे साल्या मला ब्लॅकमेल करतोस काय साल्या मंत्र्या मी सुद्धा किंग कोब्रा आहे म्हटलं असा दंश करीन ना आणि त्याला सुद्धा वेळ मिळणार नाही अभिनंदन करतात क्या वागणूक आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार हे सगळं ठीक आहे ग पण खूप मोठा बांधा झालाय काय मी काही समजले नाही सर अगं आम्ही त्या नंदिनीला उचलून आणलं तेव्हा की नाही त्या मंगऱ्यानं बघितलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नंदिनी अजूनपर्यंत जिवंत आहे हो पण मी म्हणते तिला त्याच दिवशी का मारून टाकली नाही तुम्ही पण तर माझा कायमचाच मोकळा झाला असता ना
मी त्या पोलिसांना घाबरत नाही. अगं मी ह्या राजकारणात नसलो तरी ना, राजकारणाशी माझ्या जवळचा संबंध आहे. सत्ता ही मोदीसारखी असते. ही ज्याच्या हाती असते ना, त्याला ती धुंद करते आणि ज्याच्या हाती नसते त्याला ती वेडी करते. विक्रम शेठ, संबंध असते आणि हाती सत्ता असते यात खूप मोठा फरक आहे हो. म्हणून म्हणते संपवून टाका तिला, खल्लास करून टाका. आणि मी जर का या जगातून गेली तर राम पटवर्धन जिवंतपणी खल्लास होऊन जाईल. त्या घरात शनी आहे, शनी. आणि शनी त्याच्या मागे लागते ना, तो त्या शनीच्या चक्रव्यूहातून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही. मी त्या घरात राहून आता कंटाळली. मला ते घर आता नकोच झाले. खरे तुम्हाला काय सांगू, त्या आकाशचा मला चेहरा सुद्धा बघूच वाटत नाही. तुम्हाला सांगू, तो जेव्हा मला स्पर्श करतो ना, तर माझ्या मनात सुराची भावना निर्माण होते. तो उसकी चिंता मत कर मेरी जान, मैं हूं ना तेरे साथ. अगं मोहिनी, काही दिवसातच आपण नवरा बायको होणार आहोत. एकदाच का हे आपलं स्वप्न पूर्ण झालं ना, की आपण राज करणार आहोत. राज. आणि ते सगळे आपले गुलाम. तो पटवर्धन घराणा मला कायमचा उद्ध्वस्त करायचे. मला ते घर. अगं मोहिनी, ते तू माझ्यावर सोपव. पण मोहिनी, तुझ्या ह्या रसरशीत तारुण्यावर माझी नियत गेली तर माझ्या अंतरंगात संचरलेली आग आता तुला शांत करावी लागेल. हे का बोलताय तुम्ही शेठ? मी तर फक्त तुमचीच आहे ना. मी कधी तुम्हाला नाही म्हटलंय का? सर, मग वेळ कशाला? नेक काम में देरी नको. चला मग, चला. खूप आसवा काढली आतापर्यंत. या पुढे आसवा काढणं बंद कर. आपल्यासारखे इज्जतदार माणसं किती टाळ फोडला ना, तरी त्याच्या मदतीला कोणीच धाव येत नाही. साधा गाव बळगपणाचा सण करून आपला बेइज्जतीचा तमाशा पाहत आहे. म्हणून म्हणतो जानकी, हे लग्न बंद कर. असा कोणता गुन्हा केलाय आम्ही की त्याची शिक्षा तू आम्हाला अशा प्रकारे देतोय?
कधीच कुणाचं वाईट केलं नाही, वाईट केलं नाही. अगं आपलंच वाईट. माझ्या पुढे 7 रुपये कसं तुझ्यावर ओढवलाय ग? अगं त्या दिवशी मी तुला जर बागेत हटकला नसतं ना, तर हा प्रसंग तुझ्यावर कधीच ओढवला नसता नंदिनी. माझ्या समोर तुला त्या विक्रम निंबाळकरच्या गुंड्यांनी उचलून नेलं आणि मी काहीच करू शकलो नाही नंदिनी. मी काहीच करू शकलो नाही. मला माफ कर नंदिनी. अगं मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिम्मेदार आहे. हे सारे काही माझ्यामुळेच घडून आले. मला माफ करा. अरे जे घडलं ना त्यात तुझी काहीच चूक नाहीये. तू स्वतःला गुन्हेगार समजू नकोस. नाही नंदिनी. अरे ज्या माझी आबरू लुटली ना, त्याला शिक्षा होणारच. माझ्यावरचा अत्याचाराचा बदला मी घेऊन राहणारच. जोपर्यंत मी बदला घेणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तेव्हाच माझ्या काळजावर झालेल्या जखमा भरून निघतील. त्या पोलिसांच्या भाकरीत पडू नकोस म्हणून. सर्वसामान्य माणसं झाल्याच्या त्यांच्या ह्या समाजाचे भक्षक झाले म्हणजे भक्षक झाले. हे वाक्य मी तुला खूप वेळा सांगितलं नंदिनी, खूप वेळा सांगितलं. अगं हे झाले चोर. पैसा घेऊन न्याय विकत घेतात नंदिनी, न्याय विकत घेतात. आणि आपण किती आम्हाला फोडला ना, कधी आपला आवाज कुणाला चल नाही. आता त्याला नका चुकाय. म्हणजे त्यांच्या अंदाजला दादा दादा इज्जत सगळ्यांना असते आणि सगळेच आपली इज्जत करतात. पैशामुळे का होईना त्या विक्रमचा या समाजात धबधबा आहे. अनेक राजकारणाशी त्याचा संबंध आहे. पण त्याचा शैतान रूपी चेहरा या समाजात दिसायला पाहिजे. आणि याच लोकांनी त्याला ठेचून मारलं पाहिजे. तेव्हा दुसरी त्याच्या अत्याचाराला बळी पडणार नाही दादा. आता तू मला फक्त आताच मी त्यांना यावर तुझे तू मुक्त करतो. नाही दादा, तू त्याच्या रक्ताने आपले हात रंगवायचे नाही. अरे दादा, तू जर का गुन्हेगार केला तर आम्ही कोणाला म्हणजे काचेच्या बाहेर एकदा का तिच्या पिना की पुन्हा हातात भरता येत नाही. अगं आपणच आपल्या हाताने लागड होण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं.
अगं वहिनी, तू माझी माय आहेस गं. तुला ही भीती वाटते ना की माझ्या बलात्कार झाला ही गोष्ट समाजाला कळली तर तिरस्कार करायचा, माझ्याशी दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. माझ्याशी कोणीच लग्न करणार नाही असं वाटतं ना. पण बाई, काही झालं तर चालेल, पण मी त्या राक्षसाला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. अगं, तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे आहोत ना सोबत. तुझ्या खांद्याला खांदा लावून. रामदादा, मी पण एक अडायच आहे. समोर झोपा लागल. अरे लहानपणी स्वतःला जन्मदात्याने मला रस्त्यावर सोडून दिलं. मला माहित आहे अडायच होणं किती अवघड आहे. आणि तुम्ही या घरात नुसते आजार नाही रामदादा. ये तर समोर यांच्या डोक्यावरती छत आहात. रामदादा, आपण काहीतरी मांडू. माझी खूप ओळखी आहे. आणि आता काही दिवसांनी माझा मित्र जिगरू बावरे आहे ना, तो पोलिसात दाखल झालेला आहे. आणि नेमकं तो आपल्याच भागात दाखल झालेला आहे. तो करेल सर्व ठीक. रामदादा, सोडून जाईल तुम्ही सुनाची बावरे म्हणालो. आपण न्यायाच्या मागणी जाऊ. हा माझं पोरगं म्हणतोय ना, अगदी खरं आहे. सत्य हा विचलित होतो, पण तो पराजित मात्र कधीच होऊ शकत नाही. तुम्ही म्हणता तर ठीक आहे, तुमच्या सूट हे माझ्या सूट. चला, मला त्यांना आता भेटायचं आहे. चला दादा, आपण भेटून देऊ त्यांना. नंदिनी, मी काय म्हणते, तू उपाशी आहेस ना? मी त्या बाहेरच्या शेजारच्या काकूकडून भाजी घेऊन येते. मग आपण आरामात दोघे मिळून स्वयंपाक करूया. आलेच नाही, तू बस. तोपर्यंत ते परत येते. मी सुद्धा येते ना, तू बस. हो, काळजी करू नको, मी लगेच येते. तुला आग्रह नाही. हो, येते. प्यासा दिल मेरा लागे अब रसा, मुझे तन तेरा. हात सीधा ठेव ना. ये हो